काय झालं? किशोर, मी काही केलं तरी ती लीला माझ्यापेक्षा 2 पावलं पुढेच कशी काय असते? आज तर हद्दच झाली. किशोर, एजंट सारखी व्यक्ती जी कधीच अशी लोकांसमोर डान्स वगैरे करणार नाही, ते चक्क तिच्यासोबत नाचले. दिस इज अनबिलिव्हेबल. किशोर, हे जर असंच चालू राहिलं ना, तर एक दिवशी ती लीला एजंटना स्वतःच्या तालावर नाचवेल आणि तिच्या पाठोपाठ तिची ती बहीण, ती या घरात कधी येईल आपल्याला कळणार सुद्धा नाही. पण तिला हा जो डाव खेळतीये ना किशोर, हा डाव ती जिंकेल. नाही जिंकणार, कारण आपल्याकडे अजूनही असा एक हुकमी एक्का आहे ज्याच्या जीवावर आपण हा हारत चाललेला डाव पलटवून लावू शकतो आणि या दोघी बहिणींची स्टोरी कायमची संपवू शकतो. हुकमी का? अरे दुर्गा, ये की ये. नाही, काय नाही. मी दुर्गा, काय झालं? काही काम होतं का? काय झालं? ये. नाही, तेवढं महत्वाचं नाहीये. असू दे. मी महत्वाचं नाही कसं, आता इथवर आलीयस म्हणजे नक्की तुला काहीतरी बोलायचं होतं. ये ये. का आता आजीशी हात राखून बोलणार आहेस? हो. ये 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 ये. काय झालं बाळा? ये. बोलायचं तर खूप काही आजी, पण बोलू का नको ते कळत नाहीये. काय झालं दुर्गा? तुमच्याशी कसं बोलू तेच कळत नाही मला. आजी, आजपर्यंत मी तुमच्याशी कुठल्याही गोष्टीबद्दल अगदी मनमोकळेपणाने बोलू शकायचंय, पण आता मला तुमच्याशी बोलताना जरा भीतीच वाटते. का? असं का वाटतं तुला? असं काहीच नाहीये. तसंच आहे आजी. लीला या घरात आल्यापासून तुम्ही बदललात. आता तुम्हाला तीच बरोबर वाटते आणि आम्ही सगळे चुकीचे. असं अजिबात नाहीये बाळा. नको असं समजूस. तुम्ही चौघी जणी माझ्यासारखी सारख्याच आहात. नाही आजी, तसं नाहीये. का? कारण जर तसं असतं ना आजी, तर तुम्ही माझी बाजू सुद्धा समजून घेतली असती. आजपर्यंत माझाच एक विश्वास होता की आपण दोघी एकाच विचाराचे आहोत. आपण दोघी या घराच्या भल्याचाच विचार करतो. पण तुम्ही एजंटसाठी लीलाची निवड केलीत आणि माझ्या त्या विश्वासाला तडा दिला, आणि त्यामुळे आपल्या दोघींमध्ये आता एक अंतर निर्माण झालंय आणि त्याचा मला खूप त्रास होतोय आजी. नाही ग बाळा दुर्गा, खरंच असं काही नाही. तसंच आहे आजी. आजी, लीला या घरात आल्यापासून तुमचं आमच्याकडे लक्षच नाहीये. आधी तुम्ही आम्हाला जातीने विचारायचात. आम्हाला काय हवंय काय नको याच्याकडे तुमचं लक्ष असायचं, पण आता आमच्या वाट्याला तुमचं प्रेमच येत नाही. येता जाता तुमचा हात आमच्या डोक्यावर मायेनं फिरायचा. असं वाटायचं की आहेत आजी, आहेत, आपल्या सोबत आहेत, त्यांचं आपल्यावर प्रेम आहे. आता मला खूप एकटं वाटतं आजी. नाही बाळा, तसं काही नाही. खरं सांगू का? हे बघ, माझं तुमच्यावर तितकंच प्रेम आहे, पण दुर्गा, लीला या घरामध्ये नवीन आहे. लीलाला समजून घेण्याच्या नादात कदाचित तुमच्याकडे दुर्लक्ष झालं असेल. मान्य आहे मला, माफ करा, पण खरंच सांगते,
तुम्ही सगळ्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहात. तू आणि लीला तर माझ्यासाठी एकदम सारख्या आहात. नाही आजी, मी आणि लीला सारख्या नाही होत. आम्ही विरुद्ध आहोत आणि कायम तशाच राहणार. मग तुम्ही मला एकटं पाडलं तरी चालेल. चल, घर आलं. काय झालं? आजचा दिवस इतकाही वाईट नव्हता. यू कॅन स्माइल. एजे, मी आजचा दिवस कधीच विसरणार नाही. मी पण.